पीएम किसान योजनेबाबतीत सर्वात मोठी बातमी, शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी। आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी 20व्या हप्त्याचे वितरण शेतकऱ्याच्या खात्यामध्ये सुरू केलेले आहे। लवकरच शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 2000 जमा व्हायला सुरुवात देखील झालेली आहे। आता कोणकोणत्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 2000 जमा होणार आहेत, नंतर नमो शेतकरी योजना, सन्मान योजना या योजनेचे वितरण देखील आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी देखील नमो शेतकरी योजनेचे पैसे सोडायला सुरुवात केलेले आहेत। टोटल तुमच्या खात्यामध्ये 4000 रुपये या आठवड्यामध्ये येणार आहेत। आता कोणकोणत्या शेतकऱ्यांना या बँकेचे पैसे येणार आहेत, या दोन योजनेचे पैसे येणार आहेत, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहात। कोणकोणत्या बँकेमध्ये सर्वात अगोदर पैसे येणार आहेत याची डिटेल देखील या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ 2 मिनिटं वेळ काढून शेतकरी मित्रांनो लक्ष देऊन बघा। कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे येणार आहेत, तर तुमचं जर खातं या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल, महाराष्ट्र बँकेत असेल, बँक ऑफ इंडियामध्ये असेल, तुमचं खातं पोस्ट ऑफिसमध्ये असेल, नंतर HDFC बँकेमध्ये असेल, नंतर ICICI बँकेमध्ये असेल, तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये असेल, बँक ऑफ बडोदामध्ये असेल, कोटक महिंद्रामध्ये असेल, नंतर बँक इंडियन या बँक इंडियामधील असेल, तर आता इथून पुढे तुम्हाला केव्हाही तुमच्या बँकेत 2000 जमा झाल्याचा ऑप्शन योजनेचा तुम्हाला कधीही मेसेज तुम्हाला येणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पीएम किसान योजनेचा 91वा हप्ता बरोबर 24 फेब्रुवारीला त्या ठिकाणी मागच्या ठिकाणी वेळेला मिळाला। त्यानंतर बरोबर आज 4 महिने पूर्ण झालेत। 4 महिने पूर्ण झाल्या तुम्हाला पुढचा हप्ता त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिला जात असतो। कालच एक मंत्रिमंडळाची बैठक झाली। त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे कृषी मंत्री यांनी पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सोडण्यासाठी सर्व बँकांना आदेश देण्यात आले आहेत। आता कालच आदेश देण्यात आले होते, तर मग आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आता सर्व पहिल्यांदा पैसे येणार आहेत त्या जिल्ह्यांची लिस्टसुद्धा केंद्र सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलेली आहे। आता शेतकरी मित्रांनो, तुम्ही ज्या पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याची प्रतीक्षा करत होता, अखेर तुमची इच्छा संपूर्ण संपलेली आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्व शेतकऱ्यांना काल संध्याकाळीच एका बैठकीत पत्रकारांना बोलताना त्यांना सांगितले की ज्या शेतकऱ्यांनी त्यांचं आधार कार्ड बँकेला लिंक केलेलं आहे त्यांना आज कसल्याही परिस्थितीत पीएम किसान योजनेचे 2000 रुपये बँकेत सोडले जाणार आहेत। मग त्यासाठी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत बघा, प्रत्येक जिल्ह्याची लिस्ट यामध्ये सांगण्यात आलेली आहे। आज तुम्हाला पैसे पाहिजे असेल तर तुमचा जिल्हा यामध्ये आहे का नक्की बघा। आता बघा शेतकरी मित्रांनो, काही शेतकऱ्यांना सकाळीसुद्धा त्यांच्या बँकेमध्ये खात्यामध्ये पैसे आल्याचा मेसेजसुद्धा येऊ शकतो। काही शेतकऱ्यांना या ठिकाणी मेसेज देखील आलेला असेल। आता तुम्हाला हे पैसे आलेत का, अजून पण तुम्हाला 2000 रुपये त्या ठिकाणी 20व्या हप्त्याचे जर आले नसतील तर तुमच्या काही चुका झालेत का, ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला समजावून सांगणार आहोत। त्यामुळे तुम्हाला जर आज पीएम किसान योजनेचे 2000 रुपये पाहिजे असतील तर आजच्या आज तुम्हाला नेमक्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात आलेले आहेत त्या जिल्ह्याची नावे देखील तुम्हाला लगेच सांगणार आहे। तसेच तुम्हाला पीएम किसानबद्दल काही अडचणी असतील किंवा पीएम किसान योजनेबद्दल काही माहिती विचारण्यासाठी व्हिडिओच्या शेवटी काही कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा तुमच्या ठिकाणी या ठिकाणी देण्यात आले आहेत। त्याच्या माध्यमातून तुम्ही पीएम किसान योजनेचा हप्ता जर येण्यासाठी तुम्हाला जर काय बाय चान्स उशीर झाला तर तुम्ही त्याला कॉल करून तुम्ही सुद्धा स्पष्टपणे विचारू शकता। बघा, या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याची नावे आणि लिस्टसुद्धा तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे। त्या लिस्टमध्ये जर तुमचा जिल्हा असेल तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता आजच येऊ शकतो। प्रत्येक जिल्ह्याची लिस्ट यामध्ये सांगण्यात आलेली आहे। त्यामुळे सर्वांनी काळजीपूर्वक कान देऊन लक्ष देऊन बघा। त्या ठिकाणी आता तुम्ही बघायचं आहे बघा, यामध्ये पहिला जिल्हा येतोय बघा, प्रत्येक जिल्ह्याची लिस्ट आहे। तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला लगेच हप्ता येणार आहे। तुम्ही आत्ताच पाहिलं माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हप्ता सोडलेला देखील आहे, परंतु कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये सोडला आहे बघा। पहिला जिल्हा येतो तो म्हणजे अमरावती जिल्हा। तुम्ही अमरावती जिल्ह्यातून जर व्हिडिओ पाहत असाल, तुम्ही या जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आता बँकेच्या खात्याला आधार कार्ड जोडणी केलं असेल तर तुम्हाला मोबाईल नंबर बँकेच्या खात्याला देखील जोडलेला लागेल। आता तुम्हाला पीएम किसान योजनेचा 2000 रुपये आज त्या ठिकाणी तुमच्या बँकेत सोडले जाणार आहेत। आता प्रत्येक जिल्ह्याची लिस्ट इथं सांगण्यात आलेली आहे। यामध्ये जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा पीएम किसान योजनेचे पैसे सोडलात त्या जिल्ह्याची या ठिकाणी नावे देखील सांगलेले आहेत। फक्त 2 मिनिटे लक्ष देऊन बघा।
तुमचा जिल्हा यामध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा पैसे आजच येणार आहेत। त्यामुळे तुमचा जिल्हा यामध्ये आहे का सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला काही कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा या ठिकाणी देण्यात आले आहेत, काही वेबसाईटसुद्धा सांगण्यात आले आहेत, ज्याच्या माध्यमातून जर तुम्ही PM किसान योजनेचा हप्ता येण्यासाठी उशीर होत असेल तर तुम्ही त्यांना कॉल करून देखील विचारू शकता, आम्हाला आमचा हप्ता लेट का येतोय, अजून का आला नाही, अशा प्रकारची चौकशी तुम्ही कॉलवर फोनद्वारे करू शकता। त्यासाठी प्रत्येक व्हिडिओ लक्ष देऊन बघा। तुमच्या जिल्ह्याची नावे यामध्ये आहेत का बघा। आता शेतकरी मित्रांनो सर्वांनी लक्ष द्या। पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे वाशिम जिल्हा। या जिल्ह्यामध्ये जर शेतकऱ्यांनी KYC केलेले असेल, फार्मर ID कार्ड घेतलेला असेल तर तुम्हाला सुद्धा हा सरकारी लाभ सरकारच्या माध्यमातून सोडण्यात येणार आहे। या वाशिम जिल्ह्यामध्ये खूप गोरगरीब शेतकरी आहेत। या जिल्ह्यामध्ये बघा त्या ठिकाणी वेगवेगळ्या जास्तीत जास्त तुम्हाला सांगतो सुविधा उपलब्ध त्या ठिकाणी सरकारने केल्यात। म्हणजेच या ठिकाणी PM किसान योजनेच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना खूप लवकर पैसे सोडण्यात येत आहेत। त्यामुळे वाशिम जिल्ह्यात देखील तुम्ही शेतकरी व्हिडिओ पाहत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी सरकारने आता दिलेली आहे। तुम्हाला सर्वात पहिल्यांदा PM किसान योजनेचा हप्ता येतोय। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे अकोला। अकोला जिल्ह्यामधील ज्या शेतकऱ्यांनी ही सर्व कामे करून ठेवल्यात, जसे की तुम्हाला अकोला जिल्ह्याच्या शेतकऱ्यासह आता तुम्ही सर्वांनी आधार कार्ड बँकेला लिंक केलेलं असेल, फार्मर ID कार्ड पण काढला असेल, ही सर्व कामे जर तुम्ही पूर्ण केली असतील तर तुम्हाला PM किसान योजनेचा हप्ता सोडण्यात येत आहे। आता तुम्ही वाट बघत असाल, तुम्ही आज तुमच्या खात्यावरती हे पैसे 2000 रुपये नक्कीच येणार आहेत। शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा यामध्ये आहे का सर्वांनी लक्ष देऊन बघा, व्हिडिओ पूर्ण बघा, कारण तुमचा जिल्हा पण यामध्ये असणार आहे बघा। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे बुलढाणा। या बुलढाणा जिल्ह्यामध्ये देखील अवकाळी पावसाने खूप सारं नुकसान झाले। या सर्वाचाच विचार करून सर्वात पहिल्यांदा PM किसान योजनेचा हप्ता या जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती आज सोडला जाणार आहे। सरकारचा प्रयत्न आहे की लवकरात लवकर आजच्या आज तुम्हाला या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती आता हे पैसे सोडण्यात येतील। आता स्टेट बँक ऑफ इंडिया, त्यानंतर बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, सर्वात पहिल्यांदा शेतकऱ्याच्या खात्यावरती हे पैसे सोडले जाणार आहेत। त्यानंतरचा पुढचा जिल्हा शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा यामध्ये आहे का सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे, कारण लिस्टमध्ये देखील तुमचा देखील असू शकतो। आता PM किसान योजनेचा 20वा हप्ता सोडण्यात येणार आहे, त्यामुळे सर्वांनी तुमच्या जिल्ह्याची नावे यामध्ये आहेत का बघायची आहेत। जर नसतील तर तुम्हाला काय करायचं आहे व्हिडिओच्या शेवटी देखील सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला काही वेबसाईट या ठिकाणी सांगण्यात आले आहेत, त्यावरती स्वतः जाऊन तुम्ही मोबाईलवरती कसं चेक करायचं, जसं PM किसान योजनेचे अजून पैसे तुम्हाला का आले नाहीत, कसं चेक करायचे, कोणती कामे तुम्हाला करायची आहेत, काही अडचण आहे का, हे सर्व त्या ठिकाणी संपूर्ण वेबसाईटवर जाऊन तुम्ही चेक करायचं आहे। आता तुम्हाला लगेच काय सांगणार आहे, त्यामध्ये पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे यवतमाळ। यवतमाळ जिल्ह्यामध्ये जर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल आणि बँकेला आधार कार्ड जोडला असेल तर फार्मर ID पण काढला असेल तर तुम्हाला सुद्धा हा लाभ शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती दिला जाणार आहे। तर बघा पुढचा जिल्हा आहे बघा शेतकरी मित्रांनो, त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे शेतकऱ्याचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, तो जिल्हा म्हणजे वर्धा जिल्हा। वर्धा जिल्ह्यातून हा व्हिडिओ तुम्ही पाहत असाल, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आली आहे, तुम्हाला सुद्धा PM किसान योजनेचा 20वा हप्ता आज सोडण्यात येतोय। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर। छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील शेतकरी सुद्धा खूप सारे गरीब आणि जास्त गरीब लोक आहेत, त्या शेतकऱ्यांना 2 वेळचे जेवणासाठी सुद्धा त्या ठिकाणी मुश्किल होऊ जातं। तर अशा शेतकऱ्याचा हाल बघून आता सरकारने PM किसान योजनेच्या त्या ठिकाणी हप्ता हा 20वा सोडलेला आहे, त्यामुळे आज सोडण्यात येतोय। आता हे जिल्हे पहिल्यांदा घेण्याचं कारण म्हणजे हे शेतकऱ्याचे जिल्हे म्हणून ओळखले जातात। आता पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे जालना। जालना जिल्ह्यामधून जर हा व्हिडिओ तुम्ही पाहत असाल, आधार कार्डला तुम्ही बँक अकाउंट लिंक केलं असेल, KYC देखील कंप्लीट केलेले असेल, फार्मर ID कार्ड देखील काढला असेल, तर तुम्ही सर्व कागदपत्रे जमा केली असतील तर तुम्हाला सुद्धा जालना जिल्ह्यामध्ये PM किसान योजनेचा 20वा हप्ता जमा करण्यात येतोय। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे बघा नांदेड जिल्हा। नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा खूप साऱ्या शेतकऱ्यांनी हळद शेती केली जाते, पण पावसाचा अंदाज काय सध्याला दिसेना, पेरणीसाठी पैसे शेतकऱ्याजवळ संपले आहेत, अशी अवस्था शेतकऱ्याची झालेली दिसत आहे। तशामध्येच आता शेतकऱ्याने एक दिलासा मिळतोय, तो म्हणजे PM किसान योजनेचा 20वा हप्ता। त्या 20व्या हप्त्याचे 2000 रुपये अचानक बँकेच्या खात्यावरती तुम्हाला आता सरकारच्या माध्यमातून सोडले जाणार आहेत। ते आजपासूनच सुरुवात झालेली आहे, आजपासून केव्हाही तुमच्या बँकेच्या खात्यावरती हे पैसे जमा होतील। त्यानंतरचा पुढचा जिल्हा तो म्हणजे शेतकऱ्याचा जिल्हा ओळखला जाणारा जिल्हा तो म्हणजे बीड।
बीड जिल्ह्यातून तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला सुद्धा आनंदाची बातमी सरकारने दिलेली आहे। तुम्हाला सुद्धा आज पैसे सोडण्यात येणार आहेत। पुढचा जिल्हा तो म्हणजे धाराशिव। या जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी आधार कार्डला त्या बँकेचे खाते जर लिंक केलं असेल तर तुम्हाला सुद्धा PM किसान योजनेचे पैसे सोडण्यात येणार आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा तो म्हणजे परभणी सुद्धा या तुमच्यासाठी आनंदाची बातमी। या जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे सोडले जाणार आहेत। पुढचा जिल्हा तो म्हणजे लातूर जिल्ह्यामध्ये देखील पाण्याची कमतरता नेहमीच असते। पाऊस काळ देखील दरवर्षी कमी असतो। सर्व काही पेरणी केलेली असते, पीक केलेलं असतं, पण पावसाच्या जीवावर अवलंबून असतं। त्यामुळे यावर्षीचा पाऊस काळ काय वातावरणामध्ये नीट दिसेना। आता त्यामध्येच PM किसान योजनेचे पैसे येत असल्याने शेतकऱ्याच्या मनामध्ये आनंदाचं वातावरण तयार झाले आहे। आता त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे म्हणजे हिंगोली जिल्ह्यामध्ये देखील व्हिडिओ तुम्ही पाहत असाल। तुमच्या बँकेमध्ये आधार कार्डला लिंक केला असेल तर तुम्हाला सुद्धा तुमच्या बँकेच्या खात्यावरती पैसे आज त्या ठिकाणी सोडले जाणार आहेत। आता बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर तुमच्या या जिल्ह्यावर नसेल तर तुम्हाला सुद्धा उद्या परवा हे पैसे नक्कीच सोडले जाणार आहेत। PM किसान योजनेचा जो 20वा हप्ता आहे सरसकट शेतकऱ्याच्या खात्यावरती सोडला जाणार आहे। फक्त तुम्ही आधार कार्ड बँकेला लिंक केलं पाहिजे, फार्मर ID कार्ड काढलं पाहिजे तरच तुम्हाला हा हप्ता सोडला जाणार आहे। अन्यथा तुम्हाला हा हप्ता सोडला जाणार नाही। तुम्हाला पैसे सोडल्यानंतर पण पैसे आले नसतील तर तुम्ही काय करायचं आहे नेमकं बघा। PM किसान योजनेची गुगलवरती तुम्हाला वेबसाईट दिसून येईल, त्यावरती तुम्हाला तिथे जाऊन चौकशी करू शकता। तुम्हाला PM किसान योजनेचे पैसे त्या ठिकाणी आले का नाहीत, कोणत्या चुका तुम्ही केल्या आहेत बघा। सर्वांनी पैसे येणार आहेत, नक्कीच येणार आहेत। आता उद्या परवा 2-3 दिवसामध्ये हे पैसे सरकारच्या माध्यमातून सोडले जाणार आहेत। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जे आपलं संभाजी अर्जुन तराई यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा आणि हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना शेअर करण्याचा देखील प्रयत्न करा। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।